हॅलो मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे मस्त मजेत. जसं की 2-4 दिवसापूर्वीपासून असा पेट्रोल डिझेलची टंचाई चालली आहे. मी एका व्हिडिओमध्ये म्हणलं पण होतं टंचाई चालली. तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्याकडे भेटते का नाही वगैरे. तर आज बारामतीमध्ये भेटत होतं, पण आता सांगतात की म्हणजे ते पेट्रोल पंप आहे सरस्वती हा तिथं एक रात्री 3:30 वाजता गर्दी होती. 3:30 वाजता गर्दी होती असं आपा म्हणतात. तर आता मी सहज एक राऊंड मारायला जाणार आहे या पेट्रोल पंपावरती की बाबा खरंच ही गोष्ट पेट्रोलची टंचाई बारामतीमध्ये पण आली का हे बघण्यासाठी. तर चला जाऊ. अक्षय चल रे. तुला अक्षयला म्हणलं तू कुठं की पण हिला का कुठं पण निघतच माग. ए मोबाईल सोड. सोडला सोडला सोडला. तुला कुठं वाटते का? तुम्ही फोटो काढला का? फोटो नाही. आपण आपाच्या जोडीदाराला फोन लावला इचरायला. हा मोबाईल तुमच्याकडे आहे होय? हम्म. हा. लागला घरच्यांना. आलो बघून. काय नाही काय नाही ते टू व्हीलर हो का. गॅस पुढंच. गॅसची टंचाई, पेट्रोलची टंचाई, भाजीपाल्याची आता टंचाई होणार म्हणजे बस झालं. आता आपण पेट्रोल पंपापाशी पोहोचतोय बर का. मला नाही वाटत एवढी गर्दी असणार आहे, कारण रील्स वगैरे पडले असत्या बारामतीमध्ये पेट्रोल पाण्याची गर्दी आहे, टंचाई वगैरे. तरी पण आहे जरा थोडी गर्दी आहे, जास्त नाही एका पंपावरती. हे बघ पंप दाखव रे. नाही अजून एवढी गर्दी नाही आहे, एवढी गर्दी नाही आहे. पण मी त्या दिवशी तर डिझेल टाकायला आलतो ना, त्यावेळेस मला ह्यांनी सांगितलं आम्हाला 2 दिवसाला एक टँकर लागतोय. आता तर दिवसाला लागत असं त्यांना. मग हा पण बारामतीपर्यंत अजून ह्याची झुळूक लय लागली नाहीये. आणि काय अफवा का नक्की खरंच आहे हे पण माहित नाही, कारण रील्स तर मी बघतोय सगळीकडं, जिथं नाही तिथं पंपावरती गर्दी आहे, ह्या त्या गोष्टी येतात. मग ही लोक भ्याभ्याने असं करतात का खरंच तेल साठा बंद झालाय? काही होऊ शकतं. मोदी हे तो सब मुमकिन है भाई. मोदी काय करू शकतो? मोदी कुणाला दाबू पण शकतो, कुणाला वर पण आणू शकतो. मोदी कुणाला वर पण घालू शकतो, कुणाला खड्ड्यातही घालू शकतो. मोदी लई शहाणा आहे. कन्या निघाली दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग. दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी. दुसरं पेट्रोल पंप अभी इधर सेकंड पेट्रोल पंप है. 1 रुपये का पेट्रोल टाक. बघू बरं किती गर्दी लागली सकाळ सकाळ. कुछ भी नहीं माँ. कुछ भी इधर नहीं. देख 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 इधर देख. इधर देखो कितना गाड़ी है. आपण 100% डाक खाल्ली बरं का. पेट्रोल पंप बंद पडला बारामतीतला एक ना. खरंच आपण हे केलं. जाता जाता आपल्याला एक गल्ला घेऊन जायचं आहे. परत एकदा आपण गल्ले फोडलेत सगळे, एक गल्ला नाही एक पण, तर एक गल्ला घेऊन जाऊ आपण. 2 गल्ले घ्या, पिवडीचा एक माझा आहे. पिहू तुला गल्ला आणलाय, आता वाटून घे गल्ला. हा तुझा चला तुम्हाला पैसे देतो. आज घ्यायचंय पिहूचं ऍडमिशन. तर ऍडमिशन घेण्यासाठी आता तिचा आधार कार्ड, जन्माचा दाखला वगैरे बघतोय, फोटो वगैरे काढून ते प्रिंट आणायची. इथं जवळ शाळा तिथं टाकायचंय. मी आधार कार्ड शोधत असताना मला माझा पहिलीचा रिझल्ट सापडला. तुम्हाला रिझल्ट दाखवायचा आहे. हे बघा, हा जो आहे ना, हा पहिलीचा रिझल्ट आहे बघा माझा. पांडुरंग भारत वाघमारे, पहिली, सन 2001, बिट्टरगाव वांगी. सैराट मधलं जे बिट्टरगाव आहे का, ते बिट्टरगाव. मी तिथं शाळेला होतो. आणि हे बघा 11 वर्षाचा होतो त्यावेळेस मी. 11 वर्षाचा नाही 11 वर्षाचा होतो का? 11 वर्ष. हा 11 वर्षाचा होतो मी. हे बघा, म्हणजे माझ्याकडे हे बरेच आहेत बघा. ह्याच्यामध्ये पहिलीच आहे, दुसरीच आहे, तिसरीच, चौथी पर्यंत, म्हणजे सगळे माझे याच्यामध्ये डॉक्युमेंट्स आहे का. राहू दे. कुठे हे MSCIT केलेलं आहे. हे आहे 2011 साली आय थिंक बरं का. 2011 कुठे 65% 66% पडलेलं MSCITच का. MSCITचं बरोबर आहे.
किती सालचे रे? साल 2016. हम्म 2016 काय? हम्म आणि नाही, हे नाही, बघा नाही. ना तुमचं प्रिंट काय हे तुमचं कल्याण साईन पण 2016 केली. मी 11 साली MSc केली. 16 मध्ये कसं काय तुम्ही मला? छोटा होता का मोठा? ठीक आहे. पिऊ तुझं ऍडमिशन करतो बाबा. 1 तारखेपासून शाळेत जायचा. पिवड्या जाणार ना शाळेत? दादा पण असाच म्हणायचा, नाही रडायचं आहे का नाही पहिलं तू, पण जायचं. पहिली क्लिअर रडायचं. हा. आता दुसरीत नाही रडत. हा फक्त आता 3 वर्ष झालं की ती शाळेत जाते. चापट मारायचं त्या शाळेत. होय. आता पिऊ तू पण जायचा, पप्पा, त्यामुळे तुला जवळ टाकले शाळेला. बाप्पा हो मी त्या शाळेत जातो का आता ह्या VP कॉलेज तिथे सर आहे का एक चापट मारीन गपचूप गुणाने. होय, चापट मारतात का? नाही पाटीत. आलो ऍडमिशनला, पण आज सुट्टी आहे रामनवमीची. आज रामनवमीमुळे ऍडमिशन्स बंद येतं. उद्या आपण घेऊया ऍडमिशन्स इथं. चल. कृष्णा तू कसं काय आला माझ्या संग बाजारमध्ये? मी सहज चाललोय बाजारामध्ये आणि कृष्णा कवा नको माझा हात पकडून चाललाय. कळलं पण नाही है ना रे कृष्णा? चला बाजारात खावा आणू 2 छटा. पंख दाखव कृष्णा, काय घेतले तर पंखे. रात्रीच्या वाजले आहेत बघा 2:38 आणि मला लागले जाम भूक. त्यामुळे मी रात्री उठलो, सगळे झोपले तिकडे. तर काय खावं ते समजना म्हणून मी जेव्हा इथं काल आहे बाजारात नाही आणलं होतं पिळेसाठी, तेच खात बसून आहे. काय माहिती कसं काय भूक लागली एवढ्या रात्रीची. आलो चार घास खाऊन. लय उकडते बा मित्रांनो, तुम्हाला सांगतो. एक पंखा लावला, एक खिडकी उघडी ठेवली तरी एवढं फॅन उकाडतंय ना. एवढे खाली झोपले झोपतो. गुड नाईट सर्वांना.